पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बोलतात की मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की ही निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोगाने मिळून चोरलेली आहे, त्यामुळे मी राजीनामा देणार नाही। पण असं करता येतं का? तर असं अजिबात सुद्धा करता येत नाही। संविधानाच्या आर्टिकल 164 नुसार मुख्यमंत्री पद बहुमत आणि गव्हर्नरच्या निर्णयावरती राहतं। आता नवीन निवडणूक झालेली आहे, नवीन बहुमत मिळालेलं आहे, त्यामुळे मी राजीनामा देणार नाही असं बोलून काही सुद्धा होत नाही। नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली की जुना मुख्यमंत्री आपोआपच पदावरून बाहेर जातो। जर का ममता बॅनर्जींना खरंच हे वाटत असेल की निवडणूक चोरी झालेली आहे, तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल 1951च्या सेक्शन 80 आणि 81 नुसार 45 दिवसाच्या आत हायकोर्टामध्ये अपील करावी लागते। जर का हायकोर्टाने सांगितलं की ही निवडणूक चोरी झालेली आहे, तर केस सुप्रीम कोर्टामध्ये जाते। जर सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की खरंच निवडणूक चोरी झालेली आहे, तर पुन्हा निवडणूक त्या राज्यामध्ये घेतली जाते। पण असं रेअर ऑफ रेअर केस मध्ये होतं। या सगळ्यासाठी खूप मोठा कालावधी सुद्धा लागतो आणि तोपर्यंत जे सरकार सत्तेवर आहे ते सरकार असंच टिकून राहतं। तुम्हाला काय वाटतं? खरंच ममता बॅनर्जीचं हे वागणं चूक आहे की बरोबर आहे? प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा।